चलो स्टार्ट करू बेटा आपण. अमाइन्स. अमाइन्स काय आहेत बेटा? अमोनियापासून स्टार्ट झालेत. अमोनियाचा फॉर्म्युला NH. सो अमाइन्स आर डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया. अमोनियाचा एक जर आपण अल्काइल ग्रुपने रिप्लेस केला तर आपल्याला काय तयार होणार आहे? अमाइन्स. सो अमाइन्स कुठे प्रेझेंट आहेत आपल्या बॉडीमध्ये? अमाइन्स आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ प्रोटीन, विटामिन, हार्मोन्स, प्लांट प्रोडक्ट, निकोटाइन. अमाइनचे टाइप आहेत बेटा, क्लासिफिकेशन प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. कशा हिशोबाने काढले? NH3 चा एक H रिप्लेस केला तर प्रायमरी अमाइन, 2 केलं तर सेकंडरी, 3 केलं तर टर्शरी. किती आपण अल्काइल ग्रुप रिप्लेस केलो त्या हिशोबाने. दोन्ही अल्काइल सेम असतील तर सिंपल सिमेट्रिकल अमाइन, वेगळे असेल तर काय म्हणतो बेटा आपण? मिक्स्ड अमाइन किंवा अनसिमेट्रिक अमाइन. फक्त थोडंसं कन्फ्युजन आहे बेटा, त्याच लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला एक्झाम्पल देतात आणि तो अमाइन प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शरी विचारतो बेटा. त्यावेळेस थोडंसं लक्ष द्या. NH वर लक्षात. आपल्याला आता पण काय सवय बेटा? प्रायमरी म्हणजे एका कार्बनला अटॅच, सेकंडरी म्हणजे 2 कार्बनला, टर्शरी म्हणजे 3. मग तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी असं स्ट्रक्चर देतात. हा कुठला आहे? मग आपल्याला काय वाटतं बेटा? हा N दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे, सेकंडरी कार्बनच्या मग आपण सेकंडरी अमाइन म्हणतो. इथं काही आन्सर द्यायचं बेटा. किती हायड्रोजन आहेत बेटा? 2 हायड्रोजन आहे. NH3 एक हायड्रोजन रिप्लेस झालं असं स्ट्रक्चर तयार होतं म्हणजे तो काय असणार आहे? प्रायमरी. ठीक आहे. म्हणजे NH2 असेल तर काय टर्म द्या बेटा? प्रायमरी. NH असेल तर काय म्हणा बेटा? सेकंडरी. फक्त N असेल तर काय म्हणा बेटा? टर्शरी. तेवढं लक्षात ठेवा. नॉमेनक्लेचर देताना काय नाव द्यायचं बेटा आपलं? सिंपल अल्काइल अमाइन. सेकंडरी असेल दोन्ही सेम असेल तर डाय म्हणा, टर्शरी असेल दोन्ही सेम असेल तर काय म्हणा बेटा? ट्राय म्हणा. वेगळे असतील तर काय म्हणा बेटा? अल्फाबेटिक ऑर्डर. IUPAC देताना काय करा बेटा? अल्केनचा ई रिप्लेस करा कशानी? अमाइन. अल्केनचा ई कशाने रिप्लेस करा बेटा? अमाइन. अल्का अमाइन. ठीक आहे. दोन्ही सेम असतील तर ट्राय. समजा वेगवेगळे असतील तर त्याला आपण काय म्हणतो बेटा? N सबस्टिट्यूटेड डेरिव्हेटिव्ह ऑफ अमाइन. काय टर्म वापरायची बेटा? N सबस्टिट्यूटेड. बाकीचं आहे ते सेम. नॉमेनक्लेचर बघितलं तुम्हाला लक्षात येईल. इथं बघा. कॉमन अल्काइल अमाइन. एक कार्बन मिथेन अमाइन, 1 2 3. स्ट्रेट आहे प्रोपाइल अमाइन, 1 2 3. पण दुसऱ्या कार्बनला आहे ना त्यामुळे काही सेकंडरी किंवा आयसोप्रोपाइल. 2 कार्बनला 2 अमाइन, सो इथिलीन डायअमाइन. याचं बघा स्ट्रक्चर लक्षात ठेवा. CH2 CH हा इथिलीन आहे. एक H रिप्लेस केला CH2 NH2. अलाइल अमाइन. रिंगला जर अटॅच असेल अमाइन ग्रुप तर त्याला काय नाव आहे बेटा? एनिलीन. आणि दुसरं नाव काय बेटा? फिनाइल अमाइन. दुसरं नाव काय आहे? फिनाइल अमाइन. हा माहिती आपल्याला हेक्सामेथिलीन डायअमाइन. रिंगला एकीकाइडला अमाइन आहे, एकीकडे काय बेटा? मिथाइल. मिथाइलला काय म्हणतो आपण? टोल्युइन. टोल्युइनचं नाव इथं काय येईल बेटा? P टोल्युडी. अमाइनचं काय बेटा? टोल्युडी. रिंग आहे पण डबल बॉन्ड नाही आहे. काय ना मग? सायक्लोहेक्साइल अमाइन. रिंग आहे CH2 असेल तर बेन्झाईल म्हणतो, अमाइन ग्रुप असल्यामुळं बेन्झाईल. रिंग आहे एकी साईडला NH2 एकी साईडला Br. काय? पॅरा ब्रोमो एनिलीन. IUPAC अल्केन चा ई रिप्लेस करा अमाइन. अल्केन अमाइन फर्स्ट पोझिशनला तो अल्केन 1 अमाइन. आयसो असेल तर 2 अमाइन. वेगळं कुठल्या त्याच्यामध्ये? हा इथे किती कार्बन? 1 2 3 4. सॉरी 3 कार्बन आहेत. 3 कार्बन डबल बॉन्ड कुठल्याला बेटा? सेकंडला आहे. त्यामुळे काय येणार? प्रोपीन प्रोप 2 इन 1 अमाइन. रिंग आहे त्याचं नाव एनिलीन बी चालतं किंवा काय म्हणा बेटा? बेन्झीनचा ई कशाने रिप्लेस करा? अमाइन. बेन्झीनचा ई कशाने रिप्लेस करा? अमाइन. हेक्सामेथिलीन डायअमाइनचं हेक्झेन 1,6 डायअमाइन. इथं एनिलीन आहे. 4th पोझिशनला कोण आहे बेटा? मिथाइल. त्यामुळे काय म्हणा? 4 मिथाइल एनिलीन. सायक्लिक आहे. सो सायक्लोहेक्झेन अमाइन. मिथाइल ग्रुप आहे. मिथाइलला एक फिनाइल आहे आणि एक अमाइन आहे. सो फिनाइल मिथाइल अमाइन. 4थ्या पोझिशनला ब्रोमीन. सो 4 ब्रोमो एनिलीन किंवा काय म्हणले बघा? 4 ब्रोमो बेन्झेन. हे सगळे कुणाचे झाले बेटा? प्रायमरी. सेकंडरी मध्ये काय म्हणा बेटा? सेम असतील तर डाय, वेगळे असतील तर अल्फाबेटिक. सो कॉमन मध्ये डाय मिथाइल अमाइन, इथाइल मिथाइल अमाइन. इथं मिथाइल आहे आणि फिनाइल आहे. सो मिथाइल फिनाइल अमाइन. इथं दोन्ही फिनाइल रिंग आहेत. सो डाय फिनाइल अमाइन. IUPAC देताना काय म्हणायचं बेटा? N. पॅरेंटचा जो असणार आहे तो. सो N मिथाइल आणि पॅरेंट कोण घेतलं बेटा आपण? मिथाइल, कारण की दोन्ही सेम आहे. याच्यामध्ये एक इथाइल आहे एक मिथाइल आहे. मग पॅरेंट कुणाला घेणार? इथाइलला. त्यामुळे काय म्हणा? N मिथाइल इथेनामाइन. N मिथाइल इथेनामाइन. इथं रिंग आहे NH आहे आणि काय बेटा?
मिथाईल आहे. ठीक आहे. सो मोठा कुठला असणार बेटा रिंगवाला. सो काय येणार एन मिथाईल ऍनिलीन किंवा बेन्झीन अमाईन. या केसमध्ये दोन्ही सेमच आहेत. सो एन फिनाईल बेन्झामाईन म्हणा किंवा एन फिनाईल ऍनिलीन म्हणा. टर्शन टर्शियला सुद्धा सेम असतील तर ट्राय, वेगळं असेल तर अल्फाबेटिकली. आणि एन एन दोन एन दाखवा बेटा. 1 2 3 ट्राय मिथाईल अमाईन. इथाईल डायमिथाईल अमाईन. अल्फाबेटिक ऑर्डर बेटा. इथाईल मिथाईल एन प्रोपाईल अमाईन. इथं ही आयसोप्रोपाईल आहे ना बेटा. हा इथाईल मिथाईल आयसोप्रोपाईल अमाईन. इथं दोन मिथाईल आहे एन एन डायमिथाईल ऍनिलीन. इथं काय दोनदा एन येणार कारण की इथं काय बेटा टर्शरी, त्यामुळे दोनदा येणार. सो एन एन डायमिथाईल मिथेनामाईन. ह्या केसमध्ये सुद्धा दोन मिथाईल आहेत. सो एन एन डायमिथाईल इथेनामाईन. ह्या केसमध्ये काय येणार एन मिथाईल सॉरी इथाईल येईल पहिला एन इथाईल एन मिथाईल तीन वाल्या प्रोपेनामाईन. या केसमध्ये काय येणार प्रोपेनच आहे ना इथं मध्ये. एन इथाईल एन मिथाईल आणि प्रोपेन 2 येईल का कारण की हा कुठला बेटा सेकंडरी कार्बन म्हणजे दुसऱ्या कार्बनला एन अटॅच आहे. आणि लास्टला काय येणार एन मिथाईल सॉरी एन एन डायमिथाईल ऍनिलीन येईल किंवा काय येणार बेन्झेनामाईन. प्रिपरेशन इथं दिलं. पहिलं प्रिपरेशन कुठलं बेटा अमोनालायसिस ऑफ अल्काइल हलाइड. नावातच आहे. अमोनालायसिस म्हणजे रिएक्शन कुणासोबत करू बेटा आपण अमोनिया. कुणाची रिएक्शन अल्काइल हलाइडची आहे. काय होईल बेटा इथं बघा एक्स आणि हा इकडचा एच एक्स बाहेर पडेल आणि काय तयार होईल प्रायमरी अमोन. पण ही रिएक्शन होताना काय होतात बेटा मिक्सर भेटतात. कुठले कुठले मिक्सर भेटतात सेकंडरी टर्शरी अमाईन. ठीक आहे का बरं कारण की जर आपण अल्काइल हलाइड एक्सेस घेतला तर कुठली कंडिशन आहे अल्काइल हलाइड एक्सेस घेतला तर हे परत काय करतील हा एच सोबत रिएक्शन करतील आर एक्स म्हणजे हा एच जाईल आणि त्या आर येईल सेकंडरी तयार होईल परत टर्शरी तयार होईल. त्यामुळे आपण काय घेतलं बेटा हा एक्सेस हा घेतला तर काय भेटेल आपल्याला प्राईम. ऑर्डर लक्षात ठेवा आयोडीन ब्रोमीन क्लोरीन. इथं बघा टर्शरी तर घेतला बेटा आपण टर्शरी अल्काइल हलाइड घेतला तर इथं अमोनालिसिस होणार नाही. डायरेक्ट इथं काय तयार होईल बेटा अल्कीन तयार होईल. डिहायड्रोजिनेशन रिएक्शन तयार होईल. इकडचं ब्रोमिन आणि इकडचं हायड्रोजन जाईल आणि काय तयार होईल बेटा अल्कीन. कुणासाठी टर्शरीसाठी. रिडक्शन कुणाचं बेटा नायट्रो कंपाऊंड. पहिला कुठला घेतलाय आपण एनओ. काय घेतलंय 3 आणि HCl. एसएन आणि HCl सोबत काय होईल हा ओ जाईल आणि काय होईल बेटा इथं एनओ. दुसरं रिडक्शन सायनाइड सोबत. सायनाइडचं रिएक्शनचं नाव काय बघा एनडीसी डॅप्टर. त्याच्यामध्ये काय बेटा पाणी गेलं सोडियम इथेनॉल. ठीक आहे साहेब. रिडक्शन कुठलं बेटा मेंडेस रिडक्शन काय असणार याच्यामध्ये अल्काइल सायनाइड रिएक्शन कुणासोबत करणार सोडियम आणि इथेनॉल. इथं पडलेली हे रिएक्शन बघा सोडियम इथेनॉल किंवा कुठला बेटा लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. पण ते मेंडेस मध्ये काय लक्षात ठेवा बेटा सोडियम इथेनॉलच. हा सीएन आहे CH2 आणि इथं काय येईल बेटा H. कार्बन एक वाटतो म्हणा किंवा सेम असलं तरी लक्षात हा कार्बन जर कन्सिडर करणार असेल तर सीएनचा. नेक्स्ट रिडक्शन ऑफ अमाइड. अमाइडचं काय फॉर्म्युला बेटा RCONH2. इथं सुद्धा रिडक्शन कोणासोबत केलं आपण लिथियम अल्युमिनियम हायड्राइड किंवा परत सोडियम आणि अल्को. काय होणार हा सीओचा आहे त्याचं कन्वर्जन कशात येईल बेटा CH. हे बघा याबद्दल झाला अमाइड रिएक्शन. स्टेप्स लक्षात ठेवायचे बेटा. पहिल्या स्टेप मध्ये काय बेटा आपण काय घेणार आहे थॅलामाइड जो आहे त्याचं काय तयार करणार बेटा पोटॅशियम सॉल्ट. ठीक आहे आपण काय घेणार बेटा आपण थॅलामाइड घेणार आहे. त्याची रिएक्शन केवळ सोबत केली आठवत आहे थॅलामाइडची रिएक्शन केवळ सोबत करून काय तयार करायचं आहे पोटॅशियम सॉल्ट करायचं आहे. सेकंड तो पोटॅशियम सॉल्ट तयार झालेला आहे त्याची रिएक्शन कुणासोबत करायची बेटा आपल्याला अल्काइल हलाइड सोबत करायचे. कोणासोबत अल्काइल हलाइड. आणि मग इथं काय भेटेल बेटा अल्काइल थॅलामाइड आणि परत त्याचं अल्कलाइन हायड्रोलिसिस केल्यावर आपल्याला काय भेटेल बेटा अमाइड. स्टेप लक्षात ठेवा बघा थॅलामाइड घेतलाय त्याची रिएक्शन केवळ सोबत केली आहे पोटॅशियम सॉल्ट भेटला.
त्याची रिॲक्शन अल्काइल हॅलाइड सोबत घेतली, एन अल्काइल थॅलमाइड भेटला. त्याच्यामध्ये NaOH गाठलं तर हा इकडे ब्रेक होईल, इकडे H भेटेल आणि हा OH आणि OH हायड्रोलिसिस केलं आपल्याला काय भेटेल, हा प्रोडक्ट लक्षात ठेवायचा आपल्याला, वरचा नाही. सोडियम थॅलाइड भेटतो पण आपल्याला लक्षात काय ठेवायचं बेटा, प्रायमरी अमाइन. एरोमॅटिक अमाइन डू नॉट प्रिपेअर बाय दिस मेथड. एरोमॅटिक अमाइन तयार करू शकत नाही. हॉफमनचे जर लक्षात घ्यायचे बेटा, भरपूर हॉफमन आहेत त्याच्यामध्ये. कुठलं बघतोय आपण हॉफमन? डिग्रेडेशन. दुसरं नाव रिअरेंजमेंट. त्यानंतर ब्रोमाइड डिग्रेडेशन, हायपोब्रोमाइड डिग्रेडेशन. डिग्रेडेशनचा अर्थ काय बेटा, ब्रेकडाऊन. ह्या प्रोसेसमध्ये 1 कार्बन लेस भेटणार आहे. डिग्रेडेशन होते म्हणजे तिथं काय होणार आहे, 1 कार्बन लेस. घेताना काय घेतलं बेटा, अमाइन. रिॲक्शन कुणासोबत केली आहे, ब्रोमिन आणि KOH. पण अमाइन कसं भेटलं बेटा, 1 कार्बन लेस. लक्षात ठेवायचं. प्रॉपर्टीज, त्यामुळे याला काय नाव आपण दिले बघा बेटा, स्टेप डाऊन रिॲक्शन. काय नाव दिले बेटा, स्टेप डाऊन. फिजिकल प्रॉपर्टी, अमाइन मध्ये सुद्धा काय बेटा, नायट्रोजन आहे. नायट्रोजनवर काय बेटा, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात ना, आणि त्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनमुळे तिथं काय असणार बेटा, हायड्रोजन बॉन्डिंग. हा सुद्धा काय असणार आहे, पोलार. पण आता हायड्रोजन बॉन्डिंग कुणामध्ये येईल बेटा, प्रायमरी मध्ये येईल आणि सेकंडरी मध्ये येईल. टर्शरी मध्ये काय येणार नाही मॅडम, कारण की टर्शरी मध्ये काय असतो बेटा, Hच नसतो, कारण की तिने काय असतात बेटा, अल्काइल ग्रुप असणार. ठीक आहे, त्यामुळे टर्शरी जे आहे ते डू नॉट हॅव इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. सो स्ट्रॉंग कुणामध्ये असेल, प्रायमरी मध्ये, सेकंडरी मध्ये आणि टर्शरी मध्ये नाही. इथं दिसलं बॉइलिंग पॉईंट कोणाचा सर्वात जास्त बेटा, प्रायमरी, मग सेकंडरी आणि मग टर्शरी. त्यातले त्यात परत कुठले बेटा, स्ट्रेट वाले. प्रायमरी जरी असते त्यातले त्यात कुठले बेटा, स्ट्रेट वाले. लोअर जे आहेत ते गॅसेस आहेत, लोअर अमाइन. त्यांना कसली ऑर्डर आहे बेटा, फिश ऑर्डर आहे, फिश सारखी ऑर्डर आहे. नंतरचे आहेत ते लिक्विड आहेत आणि हायर बेशर बेटा सॉल्ट. एरोमॅटिक जो आहे एनिलीन, हा कलरलेस लिक्विड आहे, बट कलर होतो ज्यावेळेस त्याला आपण कुठे ठेवतो बेटा, एअर मध्ये, हवेमध्ये ठेवला तो काय होतो बेटा, कलर. ड्यू टू देअर ॲबिलिटी टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर मॉलिक्यूल, लोअर ॲलिफॅटिक अमाइन सोल्युबल इन वॉटर. छोटे जे आहेत पहिले, दुसरे, इथाइल, मिथाइल, हे पाण्यामध्ये सोल्युबल आहेत बेटा. पण जसं मास वाढतं तसं सोल्युबिलिटी काय होती बेटा, डिक्रीज होणार आहे. ठीक आहे, एरोमॅटिक अमाइन, हायर ॲलिफॅटिक अमाइन इनसोल्युबल. एरोमॅटिक इनसोल्युबल आहेत आणि हायर सुद्धा कशात बेटा, इनसोल्युबल. सोल्युबिलिटी, आधीचा क्वेश्चन आलता, सर्वात सोल्युबल कोण असतील बेटा, अल्कोहोल, मग अमाइन आणि मग अल्केन. काय 3 क्वेश्चन होता ना, विच आर लेस सोल्युबल. कोण लेस सोल्युबल असतील बेटा, अल्केन्स. हायड्रोकार्बन होतो तिथं टर्म्स, अल्केन असतील. अमाइन थोडेसे सोल्युबल, अल्कोहोल पूर्ण सोल्युबल. त्याच्यानंतर बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर आहे बघा, ही झाली काल आय थिंक. अल्केन पेक्षा जास्त अमाइनचा, अमाइन पेक्षा अल्कोहोलचा, आणि सर्वात जास्त कुणाचे म्हणून सांगितले बेटा, कार्बोक्सिलिक ऍसिड. का, डायमर तयार करतात म्हणून. बेसिसिटी, अमाइनवर काय बेटा, लो पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. त्यामुळं काय करतील बेटा, ते बेसिक कॅरेक्टर दाखवतील. बेसिक कॅरेक्टर कशाने ओळखायचं बेटा, काल पीके होतं ना ऍसिडिटीसाठी, बेसिससाठी काय बेटा, पीकेबी. काल काय सांगितले, जेवढी पीकेबी ची व्हॅल्यू जास्त, बेसिसिटी कमी. ठीक आहे, इथं व्हॅल्यू दिली आहे. ही कुणाची बघा बेटा, प्रायमरी 3 पॉईंट समथिंग, 3 पॉईंट समथिंग. सेकंडरी 3 पॉईंट समथिंग, 3च आहे. ही टर्शरी, हे अमोनिया आणि हे एरोमॅटिक. सर्वात कमी कुणाची आहे बघा, सर्वात कमी कुणाची आहे, व्हॅल्यू कमी कुणाची आहे, सेकंडरी. तीच किती कमी आहे ना, सर्वात कमी. म्हणजे हे कोण असतील बेटा, स्ट्रॉंग बेस. सर्वात काय असतील बेटा, ते स्ट्रॉंग बेस. बेसिसिटी ऑर्डर बघ कशी आहे, ऑर्डर ऑफ लक्षात ठेवायचं. सेकंडरी सर्वात स्ट्रॉंग असतील, त्याच्यापेक्षा थोडे कमी प्रायमरी. त्यानंतर कोण असतील बेटा, अमोनिया. टर्शरी नाही, टर्शरी अशी ऑर्डर आहे. म्हणजे स्ट्रॉंगेस्ट कोण आहेत बेटा, सेकंडरी. ऑर्डर असे असेल पाहिजे ना, अमोनियापेक्षा जास्त स्ट्रॉंग कोण, प्रायमरी. प्रायमरी पेक्षा कोण, सेकंडरी. सेकंडरी पेक्षा कोण असेल पाहिजे होतं, टर्शरी. पण टर्शरी नाही आहेत. टर्शरी हे सेकंडरी पेक्षा कसे बेटा, कमी आहेत. बघा इथं व्हॅल्यू दिली अशी टर्शरीची, बघा किती, 3.25 आहे, इथं 3.27 आहे, ही 4 आहे. कळते का. त्यानंतर आरआईची तर सर्वात जास्त आहे. कावर मॅडम असं, कारण की रिंग आहे ना बेटा, त्यामुळे इथंच खेळत बसतात, देतच नाहीत लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. सो इथं ऑर्डर लक्षात ठेवायचे बेटा. ही बघा, पीकेबी ची व्हॅल्यू आहे कुठली बेटा, पीकेबी. सर्वात जास्त कुणाची, अमोनियाची. आणि बेसिसिटीची ऑर्डर आहे, सर्वात जास्त कोण बेसिसिटी असणार, सेकंडरी. लक्षात राहील, सेकंडरी अमाइन आर स्ट्रॉंगेस्ट बेस. सॉल्वेशन, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होण्याची टेंडन्सी इथं दिलेली आहे. सॉल्वेशन कोण जास्त सोल्युबल असेल, अमोनिया.
म्हणजे सर्वात जास्त कोण असेल पहिला, टर्शरी कमी, सर्वात जास्त मग त्याच्यापेक्षा जास्त सेकंडरी, मग प्रायमरी आणि मग सर्वात जास्त अमोनिया पाण्यामध्ये विरघळण्याची टेंडन्सी. का? कारण की इथं कोण आहेत बेटा, अल्काइल ग्रुप आहे, त्यामुळे तिथं हायड्रोजन बॉन्डिंग होणार नाही. ठीक आहे. विरघळतात कोण जास्त वॉटरमध्ये, अमोनिया, बरोबर आहे. आणि प्लस आय इफेक्ट असा इन्क्रीज होतो, बरोबर आहे का. प्लस आय इफेक्ट म्हणजे अल्काइल ग्रुप, अल्काइल ग्रुप कळते यारो. जसं अल्काइल ग्रुप इन्क्रीज होतो सॉल्वेशन डिक्रीज होते, कारण की हायड्रोजन काय होतात बेटा, लेस होतात. इथे दिलं हॅकिच न ॲरोमॅटिक आहे आणि हा काय बेटा, कॉन्जुगेट ऍसिड. बोथ स्पेसिस बेस कॉन्जुगेट ऍसिड रेझोनन्स स्टॅबिलाइज, त्यामुळे त्यांची व्हॅल्यू जास्त होती, 9 पॉईंटच्या रेंजमध्ये होती ना. ते काय असतील बेटा, वीकेस्ट बेस अमोनिया. इथं बघ ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग आहे. इट कॅन बी स्टॅबिलाइज द ओनली टू रेझोनन्स स्ट्रक्चर, देअरफॉर लेस स्टॅबिलाइज दॅट अमोनिया. जर पाण्यामध्ये गाठलं तर हा जो आहे हा लेस स्टॅबिलाइज आहे कुणापेक्षा बेटा, ॲलिलिन पेक्षा. हा, त्यामुळे काय बघा, ॲनिलीन इज वीकर बेस, बरोबर आहे. ॲनिलीन काय बेटा, वीकर बेस आहे कुणापेक्षा, ॲलिफॅटिक अमाइनपेक्षा आणि अमोनियापेक्षा. केमिकल प्रॉपर्टी लॅब टेस्ट करायची, कुठली टेस्ट आहे बेटा ही, बेसिक. पहिली टेस्ट मग कुठं करतो आपण, लिटमस टेस्ट. काय करा लिटमस, रेडचं काय होईल, ब्ल्यू. नेक्स्ट काय करतो आपण बेटा, त्याची रिॲक्शन कुणासोबत करतो, ऍसिड, बेस आहे ना तो, तो काय बेटा, बेस आहे. सो बेस असल्यामुळे त्याला काय कशात ऍड केलं बेटा, ऍसिड मध्ये. ठीक आहे. जर आपण अमाइन घेतलं तर वॉटरमध्ये ते इनसोल्युबल आहे, पण त्याच्यामध्ये ऍसिड घातलं तर ते काय होतील बेटा, सोल्युबल. ठीक आहे. सोल्युबल झाले, पूर्ण मिक्स झाले. परत त्याच्यात काय मिक्स केलं बेटा, NaOH. आता सोल्युबल झालेत ना, मग NaOH घातल्यावर काय करताय, हा Na काय करते बेटा, इकडचा जो ICL त्याच्याशी रिॲक्शन करताय आणि परत हे काय करते, पीपीटी तयार करते. कुणाची, म्हणजे इनसोल्युबल काय तयार करते बेटा, अमाइन्स तयार करते. ओरिजिनल इनसोल्युबल काय तयार करणार, अमाइन. इनसोल्युबल आहे, HCl घाला, काय होणार, सोल्युबल. परत NaOH घाला, NaOH घातल्यावर काय होईल, HCl आणि NaOH ची रिॲक्शन होईल आणि अमाइन परत काय होईल, तयार होईल. म्हणजे परत इनसोल्युबलचा काय राहिला तो, इन्सोल्युबल. डायझोटायझेशन, डायझोटायझेशन मध्ये आपण काय करणार बेटा, आठवत आहे, ऑरेंज डाय टेस्ट. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय वापरतो आपण, HCl, त्यानंतर सोडियम नायट्रेट. टेम्परेचर महत्वाचं आहे, किती बेटा, 0 डिग्री सेल्सिअस. NaNO2 आणि HCl मिक्स केलं काय तयार होतो म्हणून सांगितलं होतं बेटा आपण, हा Na आणि हा Cl जातो, काय तयार होतो, आणि काय तयार होतो, डायझोनियम सॉल्ट. आठवते ना, डायझोनियम सॉल्ट N2. ठीक आहे. आता तो डायझोनियम सॉल्ट तयार झाल्यावर दिस ट्रान्सफर इन टू द सोल्युशन, टेस्ट ट्यूब मध्ये असलेला सोल्युशन, ज्याच्यामध्ये काय बेटा, बीटा नॅफ्थेनॉल. हे डायझोटाइज झालेलं सोल्युशन कशात करायचं बेटा, टेस्ट ट्यूब मध्ये पास करा, ज्याच्यामध्ये काय बेटा, बीटा नॅफ्थेनॉल. इथं आपल्याला काय भेटते बेटा, मग ऑरेंज कलरचं डाय. काय भेटते आपल्याला, ऑरेंज कलरचं डाय. आता तुम्ही जर हे खात असेल बर्फाचं गोळा, मग ते ऑरेंज कलरचं असतं ना गोळा, सेम तसं काय भेटतं बेटा, आपल्याला सोल्युशन भेटतं. मग ते ऑरेंज कलर सोल्युशन काय इंडिकेट करताय, कुठलं रिॲक्शन झाली आहे, डायझोटायझेशन. म्हणजेच त्याच्यामध्ये कुठला ग्रुप आहे, अमाइन ग्रुप आहे, NH2 ग्रुप आहे, सांगतो बेटा. इट इंडिकेट प्रेझेन्स ऑफ एरोमॅटिक प्रायमरी अमिनो ग्रुप. कुठली टेस्ट आहे, डिटेक्शन एरोमॅटिक ॲनिलीन आहे हे चेक करण्यासाठी त्याच्यामध्ये NaOH2 HCl घाला, टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस. त्या टेस्ट ट्यूब मध्ये बीटा नॅफ्थेनॉल घातलं तर आपल्याला ऑरेंज कलरचं डाय भेटेल. नेक्स्ट, अल्कायलेशन ऑफ अमाइन्स. नाव बघा, हॉफमन्स. मग अशी डिग्रेडेशन होतं, डिग्रेडेशन मध्ये काय केलं बेटा, अमाइड घेतलं, तिथला CO कमी झाला, म्हणजे एक काय झाला, कमी झालेला अमाइन भेटेल. आता ह्या अमाइडचं काय करायचं, अल्कायलेशन. NH2I, H जाईल RE, परत H जाईल R. बघा, H गेला, R आला, परत R आला आणि R. त्यामुळे काय म्हणलेलं बेटा, अल्कायलेशन. आणि कुठला आहे, एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. सेम रिॲक्शन कोणासोबत केली बेटा, अल्काइल हलाइड. एक्सेस घ्यायला गेला. आणि जो टर्शरी भेटतो त्याला आपण म्हणतो क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणजे नायट्रोजनला कोण अटॅच आहे, 4 अमाइड अल्काइल ग्रुप आणि एक कुठला बेटा, हॅलोजन. अशी रिॲक्शन देतात. हा एक 2 हायड्रोजन आहेत, म्हणजे किती येतील बेटा, इथं 3, अजून एक एक्स्ट्रा झालं तर काय येतील बेटा, 4. इथं काय रिॲक्शन झाला, 2 आहेत ना, एक्सेस म्हणलेला आहे, काय येणार, C2H5 ट्वाइस NH, बरोबर आहे, तयार झालं. इथं गेल्यावर काय येईल बेटा, हा H जाईल आणि इथं काय येईल बेटा, CH3. ठीक आहे, CH. इथं काय येणार, CH3. हॉफमन डिग्रेडेशन, अल्कायलेशन, इलिमिनेशन. काय बेटा, इलिमिनेशन. कुणासाठी बेटा ही, टेट्रा अमोनियम सॉल्ट साठी, टेट्रा अल्काइल अमोनियम हलाइड साठी असणार बेटा.
पण त्याच्यामध्ये सुद्धा एक काय असला पाहिजे बेटा, इथाईल ग्रुप असला पाहिजे बेटा. एक काय असला पाहिजे, इथाईल ग्रुप. ठीक आहे, म्हणजे काय असलं पाहिजे, R4NX, M प्लस आणि X मायनस असतो ना. त्याची रिॲक्शन कोणासोबत करू बेटा आपण, सिल्वर हायड्रॉक्साईड, AgOH. मग हा X आणि हा Ag काय तयार होईल बेटा, AgX, आणि इथं काय येईल बेटा, OH. आता हा OH आणि काय सांगितले, कंपल्सरी एक काय पाहिजे बेटा, इथेन पाहिजे का नाही, इथाईल ग्रुप पाहिजे का नाही. हा OH आणि इकडचा इथाईलचा एक H घेतात बेटा. इथाईलचा एक H म्हणजे काय तयार होईल, वॉटर. आणि हा काय तयार होईल, CH2 डबल बॉन्ड CH2, तो बाहेर पडेल आणि हे जे दोन लोन पेअर भेटतील. बघा, मायनस वॉटर झालं, इथं काय काही 3 तयार झाला आणि हे जे दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन भेटले. क्वाटर्नरीचं पुन्हा किती केलं, टर्शरी. टर्शरी करताना काय रिलीज केलं, इथिन, वॉटर. कुणासोबत रिएक्शन केली ती, AgOH सोबत. त्याला काय म्हणलं आपण, हॉफमन इलिमिनेशन. डिग्रेडेशन झालं, CO कमी झाला, अल्कायलेशन, सगळे अल्काईल ऍड केले. आता इथं काय झालं बेटा, इलिमिनेशन. क्वाटर्नरीचं काय केलं, टर्शरी. असायलेशन. असायलेशन म्हणजे आता फक्त काय करायचं बेटा, RNH2 आहे ना, H कशाने रिप्लेस करा, COCH3. H कशाने रिप्लेस करा बेटा, COC. सिंपल. इथाइल क्लोराइड हा HCl. प्रायमरी असेल तर किती H आहेत, 2, म्हणजे किती येतील बेटा, 2 असाइल ग्रुप येतील. बरोबर आहे. दुसराही केला. सेकंडरी असेल तर किती येणार, 1. टर्शरी असेल तर असायलेशन होणार नाही, लक्षात ठेवायचं, विचारते. प्रायमरी असेल तर 2 H आहेत, त्यामुळे दोन्ही H कशाने रिप्लेस होतील बेटा, हा COCH3 ने. सेकंडरी मध्ये एक H होईल, टर्शरी मध्ये रिएक्शन होणार नाही. इथं दिले बघा, इथं किती H होतील बेटा, हे दोन्ही ज्याने रिप्लेस होईल, इथं रिएक्शन होणार नाही. का, कारण की H नाहीये. कार्बाइल अमाइन टेस्ट कुणासाठी टेस्ट आहे बेटा, ही आयडेंटिफिकेशन ऑफ प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन आहे का नाही त्याच्यासाठी बेटा काय करायचं, अमाइनची रिएक्शन कुणासोबत हिट करायची, क्लोरोफॉर्म. कुणासोबत बेटा, क्लोरोफॉर्म. एक घाण असा वास येतो, जो काय इंडिकेट करतो बेटा, कशाचा इंडिकेट करतो, फॉर्मेशन ऑफ आयसोसायनाइड, आणि त्याला आपण म्हणतो कार्बाइल अमाइन टेस्ट. इथं दिले बघ, ही फक्त कुणासाठी असेल बेटा, प्रायमरी साठी. सेकंडरी टर्शरी कॅन नॉट गिव्ह दिस रिएक्शन. सो प्रायमरी अमाइन क्लोरोफॉर्मची रिएक्शन KOH RNC आयसोसायनाइड, एक वास आला तर आपण काय म्हणू बेटा, ती रिएक्शन कुणासाठी होती, प्रायमरी अमाइनसाठी. नेक्स्ट, रिएक्शन विथ नायट्रस ऍसिड. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन रिएक्ट डिफरंटली विथ नायट्रस ऍसिड. ओनली प्रायमरी अमाइन विल गिव्ह कन्सिडरेबल हियर. आता फक्त आपण ती बघितली ना, डायझोटायझेशनची ही रिएक्शन, डायझोटायझेशन फक्त प्रायमरी अमाइन रिएक्शन देतो. हा डायझोनियम ग्रुप हा जातो, हा N2 सुद्धा जातो, आणि इथं काय भेटेल बेटा आपल्याला, अल्कोहोल. क्वेश्चन विचारलेला आहे, काय विचारलेला आहे, व्हेन वॉटर इज ऍडेड इनटू डायझोनियम सॉल्ट. डायझोनियम सॉल्ट मध्ये काय ऍड केलं बेटा, वॉटर. काय भेटलंय, अल्कोहोल. एरोमॅटिक घेतलं, ठीक आहे, ह्याला कपलिंग रिएक्शन सुद्धा म्हणतो ना आपण. ठीक आहे, अमाइन आहे, सॉरी ही डायझोटायझेशन, पुढे कपलिंग. अमाइन आहे, इथं काय होईल बेटा, हा डायझोनियम सॉल्ट तयार होईल. हा तयार झालेला डायझोनियम सॉल्ट कसला बेटा, एरोमॅटिक. कसला आहे, एरोमॅटिक. आणि एरोमॅटिक डायझोनियम सॉल्ट वेगवेगळ्या रिएक्शन दाखवतो. कुठल्या रिएक्शन दाखवतो, इथे आहेत बघा, टाइप्स ऑफ रिएक्शन. कुणाच्या, एरोमॅटिकच्या बेटा, अलिफॅटिकच्या नाही. पहिली रिएक्शन कुठली बेटा, सँडमेयर रिएक्शन. सँडमेयर मध्ये कुणासोबत रिएक्शन करतो, Cu सोबत. CuCl HCl असेल तर क्लोराईड तयार होईल. CuBr HBr असेल तर ब्रोमाइड. CuCN KCN असेल तर साईड. सँडमेयर मध्ये काय, CuX प्लस HX, बरोबर आहे, CuX प्लस HX. गटरमन कॉच नाही, फक्त काय बेटा, गटरमन. गटरमन मध्ये कुणासोबत, कॉपर पावडर आणि HX. क्लोरीन असेल क्लोराईड तयार होईल, ब्रोमिन असेल ब्रोमिन. आयडोअरिन मध्ये कुणासोबत रिएक्शन बेटा, Ki, काय तयार होईल, डायरेक्ट माइल्ड रिएक्शन. काय बेटा, काय ऍड केलं बघा, H3PO3 आणि वॉटर. ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये वॉटर ऍड केल्यावर बेन्झीन तयार होतं बेटा तिथं. मगाशी फक्त पाणी घातलं होतं, अल्कोहोल तयार झाला, बरोबर आहे का. अल्काईल मध्ये तो अल्काईल होता, इथं एरोमॅटिक आहे, पाणी घातलं, काय तयार झालं बेटा, बेन्झीन झालं ना, RH म्हणजे बेन्झीन. अल्कोहोल घातलं तरी सुद्धा काय तयार झालं बेटा, बेन्झीन. फिनॉल फॉर्मेशन कधी होईल, पाणी घातलंय पण काय, टेम्परेचर 283. टेम्परेचर काय बेटा, 283. कंडिशन लक्षात ठेवा. सँडवर मध्ये काय, CuX HX जे असेल ते. ठीक आहे, गटरमन मध्ये बेटा काय आहे बेटा, कॉपर पावडर आहे आणि HX. आयरिन मध्ये काय आहे, Ki. आणि बेन्झीन तयार करत असेल तर एक तर अल्कोहोल ऍड करा किंवा पाणी, आणि पाण्यासोबत 288 असेल टेम्परेचर, कारण की 283 का बेटा, रिएक्शन कितीला करतो आपण, 0 डिग्री सेल्सिअस म्हणले ना,
283 म्हणजे किती झालं 10 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर वाढलं तर काय तयार होईल बेटा? अल्कोहोल. बॅकग्राऊंड येते सगळं. हा तरी काय कुठं करते बाई, रात्रभर झोपत नाहीत. हेच करतो. आता 4 व्हिडिओ की बेटा. त्यांचं वार सीईटी, माझं सीईटी, 12वी आणि 10वी. 4 व्हिडिओ टाकायचे ना, अजून पेंडिंग राहिले. मग त्यांचा तसलं मला तर काय येत नाही तसलं, मी शिकायला जात नाही. आता ध्रुवलाच पुढच्या वर्षी द्यायचे, त्याला शिकवतो तरी त्याला लावून टाकायचं. नाही ध्रुवला येते बेटा, आहे जरा डोकं, म्हणजे माझ्यापेक्षा तर जास्त डोकं आहे. नाही जे रियालिटी ते सांगते बेटा, मी जे आहे ते सांगते. काय मी सुद्धा जे आहे ते रियालिटी आहे. मी तर सगळे खेळ खेळले, गोट्या काय सगळं हे डबा एक्सप्रेस, गोट्या, विट्टी दांडू, भिंगरी, बॉल सगळे खेळ. सकाळी 10ला गेली, रात्री 7लाच यायचो बेटा. असंच म्हणजे मला दूरला बघितलं कधी कधी असं वाटतं असं असं दिवसभर इंडाचं ते बोंबलत, घरच्यांना माहित बी नसत होतं कुठे गेली काय गेली. आता तसं नाही ना. चला चला रेकॉर्डिंग चालू झालं का? गेलं वाटतं सगळं त्यात. ठीक आहे जाऊ. हा बेटा पीवायक्यू घेऊया आपण. अमाईनचे पीवायक्यू राहिले होते. अमाईनचे पीवायक्यू फर्स्ट पीवायक्यू बघा बेटा. आयडेंटिफाय प्रोडक्ट सांगायचं आहे कधी बेटा. ऍसिटामाइड स्ट्रक्चर काय? CH3CONH2. काय होणार इथं कन्वर्जन करताना, हे तर सुद्धा कन्वर्जन कशात येईल बेटा? CH2. म्हणजे आन्सर काय? इथॅनमाइन. सी आन्सर येईल. व्हॉट इज द नंबर ऑफ अल्काइल ग्रुप अटॅच विथ एन ॲटम? एन ला जास्तीत जास्त किती अटॅच असू शकतात? आपलं माहिती आहे ना अमाइन. RH2. ठीक आहे, हे दोन जाती म्हणजे किती येतील? R इथं R आणि काय हे असतं ना एक क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट, म्हणजे किती आले? 1 2 3 4. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्व्हॉल्व सॅन्डमर रिएक्शन? सॅन्डमर मध्ये काय असत नाही? सीयू असते, CN असते, हे असते, कॉपर पावडर असते. लेटरमन मध्ये असते ना ती. फॉलोइंग कंपाऊंड हॅव हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. हायेस्ट कुणाचा? प्रायमरी, थोडा कमी सेकंडरी, सर्वात कमी टर्शरी. प्रायमरी त्यातल्या त्यात कुठलं बघायचं बेटा? स्ट्रेट. फर्स्टच आहे. हायेस्ट पीकेबी. हायेस्ट पीके म्हणजे लोएस्ट काय असणार? बेस. ठीक आहे, काय बघा? टर्शरी किंवा अरोमॅटिक. बरोबर, टर्शरी किंवा अरोमॅटिक कुठला? सी येते का? टर्शरीची पहिलाच येईल ना, पण अरोमॅटिक असलं पाहिजे ना. टर्शरीचाही असणार आहे हायेस्ट, आणि त्यातल्या त्यात अरोमॅटिकचं जास्तच आहे बघा. ठीक आहे, ते चार्ट बघा. अरोमॅटिकचं जास्त आहे. फिनाइल मिथाइलमाइन साठी व्हॅल्यू सर्वात काय बेटा? जास्त आहे. सो आन्सर काय येईल बेटा? फिनाइल मिथाइलमाइन. आयडेंटिफाय द प्रोडक्ट आयडेंटिफाय करायचं काय बघा? काय रिएक्शन होईल बेटा इथं? हा जाईल ना, सी हा जाईल, आणि इथं काय येईल? NH. झेड. डायझोटायझेशन झाल्यावर झेड काय असलं बेटा? ज्यावेळेस अल्कोहोल मिळतो, काय घातल्यावर अल्कोहोल मिळतो शिकले आपण? वॉटर. एरोमॅटिकला काय घातल्यावर वॉटर मिळणार? अल्कोहोल बेटा, वॉटर ऍड केलं. विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड इज ऑब्टेन व्हेन प्रोपेनामाइड इज वॉर्म्ड विथ ब्रोमीन अँड एक्सेस कॉन्सन्ट्रेशन? प्रोपेनामाइड म्हणजे काय बेटा? CH3 CH2 CO NH2. ब्रोमीन मध्ये हा जातो ना CO. काय येणार मग? सी. What type of arene obtained when arenes डायझोनियम क्लोराइड treated with HDF? HBF सोबत एक रिएक्शन केली होती बघा, आठवतंय का तुम्हाला? डायझोनियम सॉल्ट जो असणार आहे. ठीक आहे, त्याची रिएक्शन कोणासोबत केली बेटा? आपण HBF सोबत केली, आणि त्यानंतर परत काय केलं? सोडियम नायट्रेट केलं तर नायट्रो ग्रुप तयार होतो. आपलं पुस्तक असं आहे ना, इकडच्या पेजला इथं वर आहे बघा, एकदम वरच्या साईडला रिएक्शन दिली. खाल्ला असेल. हायेस्ट पीकेबी कुणाची येईल? प्रायमरी नाही, टर्शरी. कोण आहे टर्शरी? ए नाही, नाही पण आहे. फिनाइल पण आहे का? हा सॉरी, फिनाइलची आहे का? 293 बेटा पेज नंबर त्या साईडला आहे ना, वरच्या साईडलाच आहे ना. आयडेंटिफाय काय बघा? डायझोनियम सॉल्ट तयार होईल NaNO2 सोबत, आणि इतर रिएक्शन कोणासोबत केली बेटा? आपण ऍनिलिन सोबत केली, आणि काय त्यात पी सांगायचं? ऍनिलिन सोबत ऍझो कपलिंग माहितीये? ऍझो कपलिंग, हा मग काय येईल बेटा आपल्याला? पॅरा अमिनो बेन्झिन. इकडचा काय येईल? बेन्झिनिन. बरोबर आहे. इकडे डायझोनियम सॉल्ट असणार आहे ना, N2Cl, आणि इकडचा कोण बेटा? NH2. इथं काय तयार होईल? इथं N. ठीक आहे, सो पॅरा अमिनो डायझो बेन्झिन. कुठलं प्रोडक्ट ऑप्टेन होत नाही? कुठं बेटा? गॅब्रियल थॅलामाइड मध्ये. कुठलं येणार नाही? पहिलाच. एरोमॅटिक तयार होतच नाही ना. सॅन्डमॅन रिएक्शन मध्ये काय वापरतो? बी. बरोबर आहे. सेकंडरी अमाइन्स एक्झाम्पल कुठला? एक अमाइन म्हणजे एक एन म्हणजे सेकंडरी.
2 N म्हणजे टर्शर. कुठलं येईल फर्स्ट सीन? लोएस्ट पीकेव्ही. लोएस्ट पीकेव्ही म्हणजे स्ट्रॉंगेस्ट बेस. कोण असणार प्रायमरी? सी. सॉरी 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 सी चे ना. हा सेकंडरी स्ट्रॉंगेस्ट बेस आहेत ना, बरोबर. व्हॉट इज द नंबर ऑफ मोल ऑफ हायड्रोजन? हायड्रोजन विचारले बघा बेटा. इन्व्हॉल्व इन द रिएक्शन वेन n मोल ऑफ नायट्रोइथेन. नायट्रोइथेन म्हणजे कोण बेटा? CH3 CH2 NO2. याची रिएक्शन कोणासोबत करायची आहे? SN आणि HCl. काय भेटतं बेटा आपल्याला? H भेटतंय ना. किती लागणार होता? इकडे 2 आणि वॉटरचे 2 ना. 2 वॉटर बाहेर पडतील ना. 4 6 लागतील. इक्वेशन बॅलन्स केलेलं बघा, असं ब्रॅकेटमध्ये दिले बघा पुस्तकात. असं कोणी 6 दिलेलं आहे पुस्तकमध्ये रिएक्शन बॅलन्स करतात. ठीक आहे, मेंडेल्स रिएक्शन आहे ना. नाही नाही मेंडेल्स नाही, तिथे इथेनॉल आहे ना. आन्सर काय येईल बेटा? 6. असं 6 च्या जागी तिथं हे लिहिलंय बघा, 4 च्या जागी 6 लिहिलंय. काय भेटणार बेटा इथं? CN. कुठे आहे लास्ट CN? हा. Which of the following amine correspond alcohol liberating dinitrogen when treated with mixture? ठीक आहे, डायझोनियम सॉल्ट मध्ये काय केलं बेटा? ट्रीटेड विथ NaNO3 HCl. अल्कोहोल कधी तयार होते विचारले बेटा. अल्कोहोल कुठल्यापासून तयार होणार आहे? विच ऑफ द फॉलोइंग अमाइन फॉर्म करस्पॉन्डिंग अल्कोहोल. कुठला अमाइन काय तयार केलं बेटा? अल्कोहोल लिबरेट करेल. ज्यावेळेस काय तयार होणार त्याचा? डायझोनियम सॉल्ट. म्हणजे काय असणार? पहिला X असेल, मग काय तयार होईल बेटा? डायझोनियम सॉल्ट, आणि मग अल्कोहोल तयार होईल. बघा कुठला असणार? बेन्झेनामाइन. काय तिथं पण वॉटर विथ लिहिलेलं आहे ना बेटा. Each of the following amine form corresponding alcohol liberating dinitrogen. नायट्रोजन लिबरेट व्हायला पाहिजे. N2 कुठं लिबरेट होते? अल्कोहोल तयार होऊन. अलिफॅटिक अल्काइल. अल्काइल अमाइनला बेटा. अल्काइल अमाइन मध्ये नायट्रोजन गॅस घेऊ. मेंडल्स मध्ये काय? सोडियम आणि इथेनॉल. आयडेंटिफाय प्रोडक्ट ऑप्टेन नायट्रोइथेन ट्रीटेड विथ. कुठला? नायट्रोइथेन आहे ना पहिलं सीन. इथेनॉल. बस ही पुढचे करतो का टॉपिक चालू करू? सांगा काय करू?